मित्रांनो नमस्कार. तुम्हालाही आईस्क्रीम खायला आवडतच असेल आणि जेवल्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जाणारे किंवा घरी पार्सल आईस्क्रीम घेऊन मागवून कधी स्विगीवरती, झोमॅटोवरती किंवा इतर कोणत्या ॲपवरून आईस्क्रीम पार्सल मागवून खाणारे तुमच्यापैकी बरेच जण असतील. आता आईस्क्रीम आवडीने खात असाल, त्यातले काजू, बदाम, पिस्ता हे सगळे चवीने खात असाल, तर त्याबरोबर कधीतरी बोटसुद्धा खाल्लंय का? म्हणजे बोटं चाटून खायची सवय अनेकांना असेल, मात्र आईस्क्रीममधून आलेलं एखादं बोट तुम्ही कधी खाल्लंय का? नसेल खाल्लं तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण हल्ली आईस्क्रीममधून बोटं सुद्धा यायला लागलेत आणि ती सुद्धा माणसांची. पटत नाही ना? तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे. मित्रांनो, मुंबईमधली एक घटना आहे. मुंबईमधले एक डॉक्टर MBBSचं शिक्षण घेणारे ब्रॅडन फराव नावाचे एक डॉक्टर होते. त्यांच्या घरी एक कौटुंबिक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आईस्क्रीम पार्सल मागवण्यात आलेलं होतं आणि त्याने आईस्क्रीम पार्सल मागवलं. आईस्क्रीम खातायत आणि ते आईस्क्रीम खात असताना कदाचित ते कोणातलं आईस्क्रीम होतं. नेहमीप्रमाणे आपण जसे कोण खातो तशी आईस्क्रीम खायची सुरुवात होती ब्रॅडन फराव यांची. आणि खात असताना अर्धा आईस्क्रीम संपल्यानंतर आईस्क्रीम खात असताना काजू, बदाम असे वेगवेगळे प्रकार त्याच्यात असतात, त्यामुळे ते आपण चावून खात असतो. अचानक त्यांच्या तोंडामध्ये एक पार्ट गेला आणि त्याने तो चावला दातांनी आणि तो जरा वेगळा लागल्यामुळे त्यांनी तोंडातून बाहेर काढला. आणि तो पार्ट बाहेर काढल्यानंतर ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी थोडंसं मागे पुढे करून पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे माणसाच्या अंगठ्याचं नख दिसतंय. आणि त्याने व्यवस्थित त्याची पडताळणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा माणसाचा अंगठ्याचाच अवशेष आहे. आता विचार करा, आपल्या तोंडामध्ये आईस्क्रीम खात असताना एखाद्या माणसाचा, कुठल्या माणसाचा माहीत नाही, पण तो अंगठा आपल्या तोंडात आलेला आहे, आपण त्याला चावलेला आहे. त्या माणसाची फिलिंग नेमकी काय असेल? त्यांनी पाहिलं, अक्षरशः ते सांगतात त्यांच्या अंगावरती काटा आला आणि त्यांनी लगेच ते सगळं आईस्क्रीम फेकून दिलं आणि तो जो अंगठा होता तो फ्रीझरमध्ये ठेवला, कारण डॉक्टर असल्यामुळे त्याला कसं ठेवायचं, काय ठेवायचं त्यांना माहिती होतं. आणि ते सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तक्रार दाखल करतात. पोलिसांनी सुद्धा हीच माहिती दिली की अशा पद्धतीने अंगठा गावला आणि ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केलेली होती आईस्क्रीम आणि त्याच्यात तो त्यांना सापडला आणि मग ते आमच्या जवळ आले. परंतु ब्रॅडन फराव असं सांगतात की हा अंगठा तोंडात गेल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर जिभेवरती एक वेगळ्याच पद्धतीचा त्यांच्या असा अवशेष आल्यासारखं त्यांना वाटतं आणि त्याच्यानंतर अख्खा दिवसभर त्यांनी अन्नाचा घासही खाल्ला नाही. आता तुम्हाला सुद्धा कशी होईल म्हणा इच्छा किंवा मलाही कशी होईल म्हणा इच्छा. एखादा अंगठा एखाद्या माणसाचा असेल, महिलेचा असेल, कोणाचा असेल आपल्याला माहीत नाही, पण तो आपण तोंडात आपल्या चावतोय. त्याच्यानंतर ते म्हणतात की मी स्वतः डॉक्टर आहे. आता तो नेमका माणूस कोण होता, त्याला कोणता आजार होता का, असेल तर तो मला झाला असेल का, याचं चेकअप मला करावं लागेल. किंवा मी एकट्यानं ते आईस्क्रीम खाल्लंय, अर्थात तो एक अवशेष माझ्या आईस्क्रीममध्ये होता, अर्थात एकत्रितपणे कितीतरी आईस्क्रीम बनले असतील, म्हणजे तो अवशेष कितीतरी ठिकाणी गेला असेल, त्याचा अंश कितीतरी ठिकाणी गेला असेल. एखादा आजार त्या अंगठ्यामध्ये असेल तर तो कितीतरी ठिकाणी पसरलेला असेल. त्यामुळं जो अवशेष किंवा ज्या आईस्क्रीमचा भाग त्या ब्रॅडन फराव यांच्या घरात गेला होता, त्याच पद्धतीचं त्याच कंपनीचा आईस्क्रीम तुमच्यापैकी कोणीतरी मागवला असेल तर कदाचित त्याच्यात सुद्धा काही अवशेष त्यातला आलेला असू शकतो का, हा सुद्धा चिंतनाचा मुद्दा आहे. त्यामुळे आईस्क्रीम खात असताना काळजी घ्यायचा सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ब्रॅडन फराव यांच्या अनुभवातून तुम्हाला देऊ शकतो. बाकी या सगळ्यावरती इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पोलीस तपास घेत आहेत. तो अंगठा नेमका कोणाचा आहे, कशा पद्धतीने आईस्क्रीममध्ये आला, आईस्क्रीम कंपनीवरती तशा पद्धतीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. कंपनीला सुद्धा याचा मोठाच म्हणावं लागेल की धक्का बसणार आहे आणि कदाचित त्या कंपनीच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. मात्र या सगळ्या घटनेमधून एक लक्षात येतं की तो अंगठा कसा असेल, म्हणजे एखाद्या अपघाताचा असू शकतोय किंवा मग एखाद्या भयंकर घटनेचा सुद्धा असू शकतोय. आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन नंतर लक्षात येईल पोलीस नेमकं काय सांगतायत. मात्र यातून एक लक्षात घ्यायचं आहे, बाहेरची गोष्टी मागवत असताना व्यवस्थित बाहून खायच्या. आता आईस्क्रीम सुद्धा काय चुरा करून खायचा का, हा मोठा प्रश्न पडलेला आहे माझ्यासमोर सुद्धा. आता त्या आईस्क्रीमचं ज्यूस करून आपल्याला येणाऱ्या काळात प्यावं लागेल, परंतु असं काही होऊ नये इतकीच अपेक्षा असणार आहे. कंपन्यांनी सुद्धा, आईस्क्रीम कंपन्यांनी काळजी घ्यावी. अशा गोष्टी जात आहेतच कशा, त्यांना फूड लायसन मिळतंच कसं, मग त्याच्यावरती इन्क्वायरी होते का, या सगळ्या संदर्भात सुद्धा सरकारनं लक्ष घालावं, अशा अनेक अपेक्षा आपण चॅनलकडून करू शकतो. बाकी तुम्ही सुद्धा आईस्क्रीम खात असाल, आईस्क्रीम लवर असाल, तर तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटलं, पुन्हा आईस्क्रीम कधी खायची इच्छा होते हे कमेंटमध्ये सांगा.
आणि तुम्हाला कुठल्या फ्लेवरचं आईस्क्रीम खायला आवडतं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.